नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 25 जुलै 2025 पासून सुरू झाला आहे श्रावण महिना आणि या श्रावण महिन्याच्या सुरुवातीच्या काळात जे काही ग्रहमान तयार होतंय त्या ग्रहमानाचा लाभ 9 राशींना होणार आहे. 9 राशींना पद, पैसा, वृद्धी बघायला मिळेल. त्यांच्यासाठी राजयोगांचा वरदान काळ हा असेल असं म्हणायला हरकत नाही. कोणत्या आहेत त्या राशी, कशा प्रकारचा लाभ त्यांना होणार आहे, श्रावणात कुठले उपाय करावे ज्यामुळे या ग्रहमानाचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल, चला तर जाणून घेऊया. त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. श्रावण महिन्याची सुरुवात ज्या राशींसाठी दमदार होणार आहे त्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. संगीत, कला किंवा सर्जनशील कार्यात त्यांचा रस वाढेल. कुटुंबात एखादं शुभ कार्य सुद्धा होऊ शकतं. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेले मतभेद संपुष्टात येतील. विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतील. तसेच वृषभ राशीचे लोक काम आणि व्यवसायात प्रगती करताना या काळात दिसतील. मिथुन रास. मिथुन राशीला सुद्धा आर्थिक लाभ मिळताना दिसतील. नवीन घर किंवा वाहन असेल, खरेदीचे योग आहेत. समाजात प्रतिष्ठा वाढेल. परदेशात प्रवासाचे सुद्धा योग आहेत. काम आणि व्यवसायात प्रगती बघायला मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीसाठी संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षण करिअरमध्ये यश मिळेल. एखादं नवीन काम सुरू करायचं असेल तर त्यासाठी हा काळ योग्य आहे. फायदेशीर हा काळ तुम्हाला त्यासाठी ठरू शकतो. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. मुलांकडून मिथुन राशीच्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम कायम राहील. मंडळी, श्रावणात लाभ होणारी आणखीन एक रास म्हणजेच कर्क रास. जे राजयोग श्रावणात तयार होत आहेत त्या राजयोगाचा लाभ कर्क राशीच्या लोकांना होऊ शकतो. या काळात तुमचं ज्ञान वाढेल. करिअरमध्ये अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. त्याचा फायदा तुम्हाला लवकरच तुमच्या करिअरमध्ये दिसेल. त्याचबरोबर या काळात नियोजित योजनासुद्धा यशस्वी होतील. तुम्हाला समाजात आदर मिळेल आणि प्रतिष्ठासुद्धा वाढेल. सिंह रास. याच राशीत जुळून आलेला महालक्ष्मी राजयोग अनेक क्षेत्रात लाभ सिंह राशीच्या लोकांना मिळून देऊ शकतो. परिश्रम, कौशल्य आणि विवेकाने तुमची प्रगती होईल. धन, कुटुंब आणि वाणीमध्ये शुभ परिणाम मिळू शकतात. सुख मिळू शकतं. प्रशासन, राजकारण आणि माध्यमात काम करणाऱ्या लोकांना लाभ मिळताना दिसेल. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. ज्या कामात खूप काळापासून तुम्ही मेहनत घेत आहात त्यात आता यश मिळताना दिसेल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने नवीन वाहन, मालमत्ता खरेदी करण्याचे योग स्वप्नपूर्ती होऊ शकते. व्यवसायात सुद्धा मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची प्रबळ साथ तूळ राशीच्या लोकांना आता मिळणार आहे. धार्मिक कार्यामध्ये तुमची आवड वाढेल. जवळचे किंवा लांबचे प्रवासाचे योग आहेत आणि ते लाभदायी ठरू शकतील. वडिलांकडून किंवा गुरुकडून मदत मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. धनुरास. राजयोग फायदेशीर ठरू शकतील. धनु राशीसाठी सुद्धा यावेळी विवाहित लोकांचे आयुष्य जीवन अद्भुत राहील. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात जोडीदाराला पदोन्नती मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. गुरुच्या प्रभावामुळे कारकिर्दीत लाभ होताना दिसतील. अधिकाऱ्यांची तुमची ओळख वाढेल. आता वळणार आहोत मकर राशीकडे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नती आणि वेतनवाढ याचे सुद्धा योग आहेत. त्याचवेळी व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होताना दिसेल.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगला निकाल मिळू शकेल. प्रेम संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकेल. आर्थिक स्थिती निश्चितच सुधारताना दिसेल. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. नशिबाची साथ मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी परदेश प्रवासाचे योग सुद्धा हा काळ घेऊन येतोय. बुद्धिमत्ता आणि नियोजन शत्रूंना पराभूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी होताना दिसाल. आता वळूया शेवटच्या राशीकडे, जी आहे मीन रास. चंद्र आणि मंगळाच्या संयोगाने निर्माण होणारा महालक्ष्मी राजयोग मीन राशीसाठी भाग्यकारक ठरू शकतो. जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. कामाच्या ठिकाणी किंवा घरात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला तर या काळात तो सोडवता येईल. मानसिक स्थितीत बरीच सुधारणा होऊ शकते. व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर परदेशातून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. त्याचबरोबर पदोन्नतीची सुद्धा शक्यता आहे. आता मंडळी, त्यांच्याबद्दल बोलूया ज्यांचं या यादीमध्ये नाव नाहीये, ज्यांची रास या यादीमध्ये नाहीये, किंवा ज्यांचं असं म्हणणं आहे की आमची रास याच्यामध्ये आहे, पण राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे अनुभव काही आम्हाला येत नाही. मंडळी, जर तुम्हाला काही आर्थिक समस्या असेल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही त्यासाठी साधना उपासना करू शकता. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांसाठी उत्तम मानला जातो आणि या महिन्यात केलेले व्रत निश्चितच फळ देतात. आता आपण तो उपाय बघूया जो आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुमची मदत करेल, जो तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता आणि कोणतीही तुमची रास असेल तरी सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचा अनुभव हा उपाय देईल. काय आहे तो उपाय? सोमवारच्या दिवशी, श्रावणी सोमवारी अनवाणी पायाने जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि जाताना मुठीमध्ये लाल मसुराची डाळ घेऊन जायची आहे. 21 वेळा एका मंत्राचा उच्चार करत ही मसुराची डाळ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायची. कोणता आहे तो मंत्र? ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः. या मंत्राचा 21 वेळा उच्चार करत उजव्या हाताच्या मुठीतील लाल मसुराची डाळ हळूहळू महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे. असं सतत 7 सोमवार करायचं. लक्ष्मी प्राप्तीची एखादी नवी संधी तुमच्याकडे चालत येईल आणि परिणामी यथावकाश तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्ही कर्जमुक्त सुद्धा व्हाल. पहिल्या श्रावणी सोमवारापासून तुम्ही हा उपाय सुरू करू शकता. मंडळी, या व्यतिरिक्त श्रावण महिन्यात केले जाणारे व्रतवैकल्य, पूजा या सगळ्यांचे व्हिडिओ आपल्या या डिस्टिंक्ट भक्तिमार्ग चॅनलवर आहेत. आणि हो, या व्यतिरिक्त श्रावण महिन्यामध्ये करायच्या उपायांबद्दल तुम्हाला काही शंका असेल किंवा श्रावण महिन्याबद्दल, व्रतवैकल्याबद्दल तुमच्या मनात काही शंका असेल तर त्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. मंडळी, त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डिस्टिंक्ट भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ओम नमः शिवाय. धन्यवाद.